चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठीत करण्यात आल्याची माहिती असली तरी अद्याप तपासाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याचा आरोप शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश मनोजराव जीवतोडे यांनी केला आहे। या संदर्भात जीवतोडे यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुंधरा पंत यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर केले। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। जीवतोडे यांच्या म्हणण्यानुसार भरती प्रक्रियेत दिव्यांग आणि मागासवर्गीय आरक्षणाच्या तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले। काही पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना आणि निकटवर्तीयांना प्राधान्य देण्यात आल्याच्या तक्रारी असून आवश्यक पात्रता नसलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्यांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। तसेच परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक गोंधळ, फेरफार आणि राज्यभरातून अर्ज आले असतानाही काही विशिष्ट उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत। याशिवाय काही शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी बळकावल्याच्या तक्रारीही समोर आल्याचे जीवतोडे यांनी सांगितले। या सर्व आरोपांशी संबंधित लेखी कागदपत्रे, छायाचित्रे आणि व्हिडिओ पुरावे शासनाकडे सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। यावेळी जीवतोडे यांनी एसआयटी मार्फत तातडीने चौकशी सुरू करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, सध्याची भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक आणि आरक्षणारूप भरती घ्यावी, तसेच शेतकरी, दिव्यांग आणि मागासवर्गीय उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे। या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांचीही उपस्थिती होती। आता या प्रकरणातील एसआयटी तपासाला प्रत्यक्ष गती मिळणार का आणि शासन कोणती भूमिका घेणार याकडे उमेदवारांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या प्रकरणात काही कारवाई झालेली नाही आहे। या संदर्भात तुम्ही काही आरोप केले गंभीर, काय सांगाल? त्यावेळेला जे विद्यमान संचालक मंडळ होतं त्याच्यामधले लोक जे होते ते काही काँग्रेसमध्ये होते, काही उभाटामध्ये होते आणि त्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या आणि या ठिकाणी संचालक मंडळ जे स्थापन झालं ते BJPचं संचालक मंडळ स्थापन झालं आणि 1 वर्ष होऊन गेलं आहे की SIT स्थापन झाली त्या ठिकाणी, परंतु एका वर्षामध्ये कुठलीही काडी मात्र कारवाई त्यांच्याकडून झाली नाही। आणि जे संचालक मंडळामध्ये ज्यांनी भरती घोटाळा केला अगोदरच्या संचालक मंडळांनी त्यांनाच कुठंतरी BJPमध्ये घेण्यात आलं। तर आमचे स्पष्ट आरोप आहे की कुठंतरी म्हणजे 3 BJPच्या आमदारांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उचलला होता, परंतु त्याच्यानंतर त्यांचं मंडळ स्थापन झाल्यानंतर कुठंतरी SIT चौकशी स्थगित म्हणजे थांबवण्यात आली आहे, हा आमचा आरोप आहे।